काही जणांना शेअर बाजारामध्ये ट्रेडिंगची सवय असते आणि मग ते ट्रेडिंगची सवय घरी सांगितलेली नसते. एक केस स्टडी शेअर करेन की एक कपल होते, घर घेण्यासाठी पैसे साठवत होते. ते साठवत असताना जो पती जो होता तो शेअर बाजारामध्ये जॉब नव्हता. त्याला शेअर बाजार ट्रेडिंग करायची आवड होती, बोला व्यसन बोला याचे. ते जे पैसे तो जो सेव्ह करत होता तर सुरुवातीला 1 लाखभर रुपयाचा लॉस झाला. तो कव्हर करण्यासाठी त्यांनी अजून 2-3 लाख रुपये टाकले. ते कव्हर करण्यासाठी अजून पैसे टाकले. असे कधी त्याचे 6 महिन्यामध्ये 12 ते 13 लाख रुपयाचं नुकसान झालं. इंटरेस्टवर पण घेतलेले होते, नंतर त्याचा इंटरेस्ट गेला. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण जेव्हा त्याच्या वाईफला हे जेव्हा कळालं तर तेव्हा तिच्यासाठी फसवल्याची भावना होती की अरे आपण दोघं मिळून हे पैसे साठवत होतो, आपलं घर घ्यायचं होतं. आता ते घर घेणं पण पुढे गेलं. तुमच्या लाईफ पार्टनरला तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण. तुम्ही त्याला विचारतो तुला नाही, मला वाटलं की याच्यात माझ्याकडे आयडियल पैसे ते याच्यातून मी 5-10 लाख रुपये वाढवेल तर इंटेरियर होऊ शकतं. परंतु डिस्कस न केल्यामुळे या पद्धतीने दुसरीकडेच हे झालं आणि त्याच्यामधून गैरसमज जे आले ते भरायला मला वाटतं अजून 5-10 वर्ष झाले.